तुम्ही कशा आहात? मी आज ठीक आहे. आज माझा आवाज पण येतोय. सो बऱ्यापैकी सर्दी कमी झाली आहे माझी. 2 मिनिटात मी स्क्रीन शेअर करते. तोपर्यंत जरा तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय लक्षात आहे, आपण मागच्या वेळेला कुठला लेसन घेतला होता? प्राण्यांचे वर्गीकरण. व्हेरी गुड. कुठपर्यंत आलो होतो आपण? कुठपर्यंत आलो होतो आपण? विसरला तुम्ही? डोंट वरी, मी आठवण करून देते. आपण मागच्या वेळेला अ काय ते अपृष्ठरज्जू म्हणजे नॉन कॉर्डेट्स ते सगळे केले होते ना, 10 फायलम त्याचे. हो ना? हेमी कॉर्डेटापर्यंत आलो होतो ना आपण, का नाही? हो मॅम. मॅम, हम्म. आता आज आपल्याला कॉर्डेट्स सुरू करायचे. तोपर्यंत स्क्रीन शेअर करेपर्यंत मला जरा सांगा की काय फरक आहे कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स मध्ये? कॉर्डेट्स आणि नॉन कॉर्डेट्स ह्याच्यामध्ये काय फरक आहे सांगा बरं. अरे पृष्ठरज्जू आणि असमपृष्ठरज्जू यातला फरक सांगा की पटकन. काहीतरी तर लक्षात असेल ना. नावातच अर्थ आहे. पृष्ठरज्जू आणि अपृष्ठरज्जू. बॉयज, गर्ल्स, आपली 10वीची परीक्षा आली आहे आता, असं काय करता तुम्ही? नावातच अर्थ आहे, मी म्हटलं त्याप्रमाणे. पृष्ठरज्जू ह्याचा अर्थ असा आहे की त्याला त्यांना पाठीचा कणा असतो, बरोबर की नाही? कोणत्या तरी एका स्टेजमध्ये त्यांना फॅरेंजियल गिल्सलेट्स असतात आणि त्याच्या पुढे आपण हे पण पाहिलं होतं की त्यांचा जो मज्जारज्जू आहे तो पाठीच्या बाजूला असतो आणि डबल नसतो, सिंगल असतो, आतून पोकळ असतो. ह्या सगळ्या महत्वाच्या गोष्टी ज्यांच्याकडे असतात ते सगळे असतात पृष्ठरज्जू प्राणी. त्यांच्याकडे हे नसतात, ते असतात असमपृष्ठरज्जू प्राणी, बरोबर ना? आता आपण त्याच लेसनला पुढे घेऊन चाललोय. पण मी आज एक मिनिट इंग्लिशचं बुक शेअर करूया आपण. हा, नेहमीप्रमाणे एकच मिनिट. आपल्याला ह्याच्या पुढचे 10 फायलम आपण ऑलरेडी डिस्कस केले होते. तुमच्या लक्षात आहे का? त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा होता तो म्हणजे तो ग्रुप ऑफ ॲनिमल ज्याच्यामध्ये फक्त हे आहेत, काय बरं म्हणतात त्याला, सेल्स एकत्र येऊन त्यांच्या टिश्यूजच्या रचनेपर्यंत. पॉरिफेरा हा पहिला ग्रुप होता. त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की त्याच्यामध्ये नुसते टिश्यूजचे बंचेस एकत्र आलेले आहेत. नॉर्मल बॉडी सिस्टीम आहे. समुद्रामध्ये राहणारे प्राणी आहेत. सबस्ट्रॅटम कोणत्या तरी गोष्टीला चिकटलेले असतात. त्यांच्या शरीरामधनं आरपार पाणी फिरत असतं, बरोबर? आणि त्याच्यामधनं त्यांना समुद्रातल्या त्या पाण्यामधनं त्यांच्या शरीराला लागणाऱ्या सगळ्या ज्या न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्झॉर्ब करतात आणि बाहेर टाकून देतात. आठवतंय का? 2 प्रकारचे बॉडीमध्ये पोर्स होते, पोरस बॉडी आणि वरच्या बाजूला ऑस्ट्रियम. तर तिकडनं पाणी सगळं बाहेर जातं. हे सगळं आपण मागच्या वेळेला ऑलरेडी बोललो होतो. आता त्याच्यानंतरचा पुढचा ग्रुप आपण बघितला होता की ह्या ग्रुपमध्ये आता टिश्यू तर बनले, त्या टिश्यूज मध्ये आता काइंड ऑफ ऑर्गन्स डेव्हलप व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे एका स्टेजवरून आता दुसऱ्या स्टेजमध्ये ऑटोमॅटिक बॉडीचं डेव्हलपमेंट म्हणजे इव्होल्युशन हे आपल्याला बघायला मिळतं. बघा, मी आता पीपीटी नाही, बुक शेअर करते. इंग्लिशचं बुक आहे आणि तुम्हाला वाटलं इन केस की माझा आवाज येत नाही तर मला सांगा, मी कॅमेरा बंद करते, ठीक आहे? असं होऊ शकतं.
मला सर्दी झाली त्याच्यामुळे पण होऊ शकतं. सो ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये आपण क्लासिफिकेशनचे मागच्या वर्षी आपण बघितलं होतं तसे प्लांट क्लासिफिकेशनचे 5 फायलम आपल्याला माहिती आहे. आता आपण ॲनिमल क्लासिफिकेशनचे 2 मेजर ग्रुप आणि त्याच्यामध्ये पण त्या 10 फायलम्स कोणत्या नॉन कॉर्डेट्सच्या आणि मग इकडच्या 6 अशाचा अभ्यास करणार आहे आता. त्याच्यामध्ये आपल्याला हे पण माहिती होतं मागच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलं होतं की हे क्लासिफिकेशन जे करतोय ते आता आपण करतोय नॅचरल क्लासिफिकेशन. म्हणजेच काय की एखाद्या ॲनिमलची बॉडी इव्हॉल्व्ह होताना कोणत्या कोणत्या स्टेप्स त्याच्यामध्ये चेंज होत गेल्या, म्हणजे लेवल वाईज त्या अपग्रेड होत गेल्या, ह्याचा आपण आता ऑटोमॅटिकली अभ्यास करतोय. कुठे राहतात, काय खातात, ह्या अशा आर्टिफिशियल सिस्टीमचा आपण आता विचार करत नाहीये, आपण नॅचरल सिस्टीमचा विचार करतोय. आणि म्हणून त्याच्यामध्ये आता आपल्याला बॉडीचं लेवल म्हणजे टिश्यू लेवल आहे, ऑर्गन लेवल आहे का ऑर्गन सिस्टीम लेवल आहे, ह्या ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. सेकंड होतं की तुमच्या बॉडीमध्ये सिलोम आहे का नाहीये, म्हणजे एसिलोमेट, सिडोसिलोमेट का नॉन सिलोमेट किंवा कम्प्लिटली सिलोमेट बॉडी. असे सिलोम म्हणजे बॉडी मधली कॅव्हिटी. मग होतं बॉडी सिमेट्री, असिमेट्रिक आहे का रेडियल सिमेट्री आहे का बायलेटरल सिमेट्री आहे, हे सिमेट्रीज आपण पाहिले होते बरोबर. जर्म लेअर डिप्लोब्लास्टिक आहेत का ट्रिप्लोब्लास्टिक आहेत, म्हणजे 2 लेअर आहेत का 3 लेअर आहेत, हे जर्मायनल लेअर्स आहेत. जेव्हा एखादा बेबी डेव्हलप होतो, एम्ब्रिओ स्टेजमध्ये असतो, तेव्हा त्याच्या बॉडीमध्ये त्या बॉडीमध्ये म्हणजे मल्टीसेल्युलर एका छोट्याशा बॉलमध्ये 3 लेअर बनतात का 2 लेअर बनतात, ह्याच्यावरून डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. सगळे डेव्हलप्ड ॲनिमल्स हे ट्रिप्लोब्लास्टिक असतात. बॉडी कॅव्हिटी आपण जसं म्हणालो तसं असिलोमेट, सिडोसिलोमेट किंवा सिलोमेट. ठीक आहे, असे 3 ग्रुप आपण त्याचे पाहिले होते. मग त्याच्यानंतर बॉडी सेगमेंटेशन. बॉडी सेगमेंट्स मध्ये डिवाइड झालेली आहे का. बॉडी सेगमेंट होणं हा एक स्टेप ऑफ इव्होल्युशन आहे, पण त्या सेगमेंटला मॉडिफाईड व्हर्जन ऑफ बॉडी स्ट्रक्चर येणं, जसं की हेड वेगळं, ॲब्डॉमेन वेगळं आणि खालचे पायाचे भाग वेगळे, म्हणजे युअर बॉडी इज नाव डिवायडेड इंटू स्पेसिफिक ऑर्गन्स. ही डेव्हलपमेंटची हायएस्ट स्टेज असते. मग आपण जसं आपण बोललो तसं पॉरिफेरा ग्रुप आपण बघितला, नंतर आपण बघितला सिलेंट्रेटा. पॉरिफेराच्या एक स्टेप वरचे आहेत, डेव्हलपमेंटच्या एक स्टेप वरचे आहेत. एकच मिनिट हा. हा, तर सिलेंट्रेटामध्ये आता त्यांच्या बॉडीमध्ये एक प्रकारचं सिस्टीम आली आहे. सेल्स तर एकमेकांना कनेक्टेड आहेत, पण आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की त्यांच्या सेल्समध्ये, त्यांच्या टिश्यूजमध्ये काइंड ऑफ आता डिव्हिजन झालंय. जसे की हे टेंटॅकल्स आहेत, हे इकडे तिकडे पाण्यामध्ये फिरत राहणार, कोणाला तरी पकडणार, खाण्याची व्यवस्था करणार आणि आजूबाजूला कोणी त्यांना खाण्याकरता त्याला मारणार, त्याला आपण दंश म्हणतो की नाही, असं दंश करतात. असे त्यांच्या या बॉडी स्ट्रक्चरमध्ये आता डेव्हलपमेंट झालेली आहे. एक प्रकारच्या बॉडीच्या रचनेमध्ये पण डेव्हलपमेंट झालेली दिसते. म्हणजेच काय आहेत, हे इव्होल्युशनच्या सेकंड स्टेजमध्ये. आपण हा सिलेंट्रेटा केला होता बरोबर ना. नंतर आपण पुढचा ग्रुप पण केला होता जो होता प्लॅटीहेल्मिंथेस. प्लॅटीहेल्मिंथेस या नावाचाच अर्थ आहे की चपटे कृमी, प्लेट सारखे आहेत, म्हणजे बॉडी स्ट्रक्चर त्यांचं फ्लॅट आहे आणि ह्या त्यांच्या स्ट्रक्चरमध्ये डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स दिसायला लागली आहे. माउथ आहे, जेनायटल पार्ट्स आहेत, त्याच्यानंतर बॉडीला काहीतरी शेप आहे, सकर आहेत, कुठेतरी चिटकलं की ते सक करणं, आणि एक बॉडीला एक आता सिमेट्री आहे बरोबर, बायलॅटरल सिमेट्री. असिलोमेट, त्यांच्या बॉडीमध्ये सिलोम नाहीये, बॉडी कॅव्हिटी नाहीये. असे ते स्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या काळात याच्यामध्ये ऑर्गन दिसायला लागलेत व्यवस्थित आता. आणि मग ॲस्केलमेंथिस. ॲस्केलमेंथिस प्लॅटीहेल्मिंथेसचा पुढचा टप्पा. ह्याच्यामध्ये हे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. त्याच्या आणि याच्यामधला मेजर फरक हा आहे की हा ट्रिप्लोब्लास्टिक आहेत आणि ह्यांची बॉडी नॉन सेगमेंटेड आहे, पण हे त्यांची बॉडी स्ट्रक्चर मध्ये जास्त डेव्हलप होतात, कारण की आता हे चपटे नाही आहेत, हे गोल आहेत, म्हणजे डेव्हलपमेंट झाली आहे. आता पुढचा त्याचा जो टप्पा आहे तो आहे ॲनेलिडा. ॲनेलिडा म्हणजे कोणते, मऊ गुळगुळीत असे प्राणी आणि त्यांच्या बॉडीमध्ये सेगमेंट्स आहेत. दिसायला त्यांची बॉडी ही स्मूथ आहे
आणि त्याचे सेगमेंट झालेले आहेत. मेटामेडिकल म्हणजे सिस्टमॅटिक डिस्टन्स नंतर त्यांच्या बॉडीमध्ये सेगमेंट्स, जसे आपण गांडुळाचं शरीर आपण मागच्या वेळेला बोललो होतो की आपल्याला दिसतात ते असं जेव्हा हलतं, आतले सेगमेंट्स पण हलतायत हे दिसतं आपल्याला. बाकी सगळे स्ट्रक्चर्स त्याचे आपण ऑलरेडी बोललोय. आंथ्रोपोडापर्यंत आपण मागच्या वेळेला आलो होतो, आय रिमेंबर व्हेरी वेल, कारण आर्थ्रोपोडा हा सगळ्यात मोठा फायलम आहे. इट इज द बिगेस्ट फायलम ऑफ ऑल द ॲनिमल किंगडम्स. द रिझन इज इट हॅज ऑल द ॲनिमल्स विथ जॉईंटेड अपेंडेजेस. मग जेव्हापासून आपलं इव्होल्युशन झालं ना, तेव्हापासून ह्या ॲनिमल्सने स्वतःला जिवंत ठेवण्याकरता मुवमेंट करण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली. वरपर्यंतचे बघा ना, सगळे वळवळ करणारे, एक सिंगल अळीसारखे, गांडूळ जरी म्हणलं तरी पण लांब एकच बॉडी आहे की नाही. आर्थ्रोपोडामध्ये आता अपेंडेजेस आलेत, म्हणजे हात आणि पाय हे डेव्हलप झाले. म्हणजे विचार करा, एका अळीसारख्या चपट्या, गोल कशाही प्रकारच्या ॲनिमलला आता हात आणि पाय यायला लागले. त्यांना हे माहितीये की ते एकसारखे सरळ असं येऊन उपयोग नाहीये, ते जॉईंटेड आहेत. 6, 8, 100 मिलिपेड्स, सेंटिपेड्स, ते पावसाचे किडे असतात बघा, त्याला कितीतरी पाय असतात. हे सगळे जॉईंटेड अपेंडेजेस वाले किडे आहेत. हे सगळे आजूबाजूला असतात आणि म्हणूनच हा सगळ्यात मोठा ग्रुप आहे. आणि इथून इव्होल्युशन खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालं, कारण की त्यांना लोकोमोशन म्हणजे मुवमेंट करण्याकरता खूप मोठा सपोर्ट मिळाला. एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याकरता तुमची बॉडी जेव्हा मूव्ह करते, याचा अर्थ असा आहे की नाव यू आर एबल टू चेंज द पोझिशन ऑन युअर ओन. कोणत्या तरी दुसऱ्या प्राण्याच्या शरीरामध्ये पडून राहणं अळीसारखं, जसं की ते वरचे प्लॅटिहेल्मिंथिस, एस्केल्मिंथिस, पाण्यामध्ये पडा, दुसऱ्या ॲनिमलच्या पोटामध्ये राहा, तिथे राहा, पण दे कांट मूव्ह इझिली. ते असे असे वळवळ करत जाऊ शकतात. बट नाऊ आर्थ्रोपोडा कॅन गो एनिवेअर, बरोबर, बिकॉज ऑफ देअर जॉईंटेड अपेंडेजेस. आणि त्याच्या पुढची स्टेप जी येते ती, आता त्यांची बॉडी आता मूव्ह करू शकते, तरी पण ती सॉफ्ट आहे. सो दॅट इज मोल्युस्का. मुवमेंट करायला त्यांच्याकडे काहीतरी आहे, आणि शिवाय त्यांची बॉडी इज लाईक व्हेरी सॉफ्ट टिश्यू, स्किन लाईक स्ट्रक्चर. तर एवढ्या सॉफ्ट ॲनिमलला प्रोटेक्ट करण्याकरता त्यांच्या आजूबाजूला आहे शेल्स. त्यांच्या बॉडीला बाहेरून प्रोटेक्ट करण्याकरता काहीतरी शेल कव्हरिंग आहे, कॅल्शियमचं किंवा कुठलं तरी हार्ड मटेरियलचं ते असतं. त्याच्या आतमध्ये तो ॲनिमल सेफ असतो, बरोबर. आणि ह्याच्या नंतर येतो हेमिकॉर्डेटा, एकिनोडर्मेटा, जसे स्टारफिश आहेत. हे त्यांच्यासारखेच मोशन करू शकतात त्यांच्या बॉडीमध्ये, आणि हे पूर्णपणे पाण्यात आहेत. जिथे जिथे कुठे डेव्हलपमेंट किंवा इव्होल्युशनची काहीतरी नवी स्टेज येते, तिकडे परत पाण्यामध्ये जातो तो ॲनिमल, आणि मग तो युनिसेक्शुअल होतो. काहीतरी करून त्याची रेस टिकली पाहिजे, आणि मग त्याच्यामधनं नवीन ऑप्शन्स यायला पाहिजे, अशा विचाराने त्यांच्या बॉडीमध्ये चेंजेस होत राहतात. आता या एकिनोडर्मेटामध्ये काय होतं की त्यांच्या बॉडीमध्ये आता रिफॉर्मेशन, म्हणजे एखादा पार्ट तुटला तर पण तो नवा डेव्हलप होऊ शकतो, असे फीचर्स पण त्याच्यामध्ये आहेत. त्यांची बॉडी स्पायनी आहे, किंवा त्याला असं कॅल्शियमचं काहीतरी एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग आहे. आणि ते ॲनिमल्स आहेत त्यांच्या काटेरी ह्याच्यामुळे एकिनोडर्मेटा, डर्मा म्हणजे स्किन, एकायनो किंवा एकिनो या शब्दाचा अर्थ टोचणारे किंवा टोकदार असे, अशी त्यांची बॉडी आहे. आणि त्याच्या पुढचे जे आहेत, दॅट इज लास्ट, दॅट इज हेमिकॉर्डेटा. हेमिकॉर्डेटाचं स्पेशालिटी अशी आहे की त्यांच्या बॉडीमध्ये फक्त त्यांच्या एका पर्टिक्युलर पार्ट मध्येच फक्त तो त्यांचा नोटोकॉर्ड आहे, बरोबर. म्हणजेच काय, पूर्ण बॉडीमध्ये फक्त शेपटाकडे किंवा फक्त कॉलरकडे किंवा फक्त डोक्यामध्ये कुठेतरी एकाच पार्टमध्ये तो असतो. आणि त्यांची बॉडी प्रोबॉसिस, कॉलर आणि ट्रंक अशा 3 पार्टमध्ये. प्रोबॉसिस, कॉलर म्हणजे आपल्याला कशी कॉलर आहे, आणि ट्रंक म्हणजे आपली बॉडी, असे 3 जनरल पार्ट त्यांच्या बॉडीचे होतात. आणि त्यांचा नोटोकॉर्ड हा मोस्टली त्यांच्या प्रोबॉसिस म्हणजे हेड रिजन मध्ये असतो. आपलं जसं हेड आहे तसं एवढाच फक्त नोटोकॉर्ड आहे. पूर्ण बॉडीला सपोर्ट देण्याकरता तो आला नाही अजून. बाकीचं स्ट्रक्चर तसंच आहे, अनडेव्हलप्ड. पण आता वरपर्यंत कोणाकडेच तो नोटोकॉर्ड पण नाही, इथून पुढे सगळ्यांकडे तो आहे, आणि ह्यांच्यामध्ये तो फक्त एका पर्टिक्युलर पार्टमध्ये. म्हणून ह्याला कनेक्टिंग लिंक म्हणतात, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. कॉर्डेट्सचा जो अख्खाच्या अख्खा ग्रुप आहे त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या पाठीमध्ये, तो
पाठीचा कणा आणि त्याच्यामध्ये मणका, ह्या 2 गोष्टी आल्या. त्याची सुरुवात हेमिकॉर्डेटामध्ये होते. अँड सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट ग्रुप बिकॉज इट इज कनेक्टिंग लिंक बिटवीन दी नॉन कॉर्डेट्स अँड दी कॉर्डेट्स. ठीक आहे. आता पुढचं फायलम कॉर्डेटा. आता आपण एका मोठ्या सब ग्रुपकडे वळतोय जो आहे कॉर्डेट्स. या फायलमचा जो महत्वाचा गुणधर्म आहे तो आहे ह्यांच्या बॉडीमध्ये फायलम कॉर्डेटामध्ये नोटोकॉर्ड आहे. कोणत्या तरी एका डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये त्यांच्या बॉडीमध्ये नोटोकॉर्ड आहे. फॅरेंजियल गिलस्लिट्स आर प्रेझेंट इन दी बॉडी ड्युरिंग ऍटलिस्ट एनी डेव्हलपमेंटल स्टेज. कुठल्या तरी डेव्हलपमेंटच्या स्टेजमध्ये त्यांच्याकडे गिलस्लिट्स आहेत. पाण्यामध्ये जेव्हा एखादा प्राणी श्वास घेतो तेव्हा त्याला ते श्वास घेण्याकरता गिल्स लागतात, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कल्ले. नंतर सिंगल ऑर ट्युब्युलर स्पायनल कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ द बॉडी, मागच्या बाजूला, आणि हार्ट इज प्रेझेंट ऑन द वेंट्रल साइड. आपण जे 4 महत्वाचे मुद्दे पहिल्या लेक्चरला बोललो होतो ते परत आता इथे आलेले आहेत. आता ह्या कॉर्डेटाचे 6 ऍक्च्युली 3 मेन हे आहेत, ग्रुप्स आहेत. युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा आणि तिसरा आहे वर्टेब्रेटा किंवा क्रेनिएटा. आता एक एक समजून घेऊया. सगळ्यात पहिला ह्यातला 3 पैकीचा सगळ्यात पहिला आहे तो आहे युरोकॉर्डेटा. आता दीज आर मरीन ॲनिमल्स. मरीन समुद्रात असतात. द बॉडी इज कवर्ड बाय स्किन लाईक टेस्ट ऑर अ ट्युनिक. Larvae of these animals are freely swimming and notochord is present in only tail region of the larvae. वरती आपण जे हेमिकॉर्डेटा बघितलं त्यांच्या वरच्या प्रोबोसिस मध्येच फक्त नोटोकॉर्ड होता. आता युरोकॉर्डेटामध्ये हा नोटोकॉर्ड आलाय पण तो कुठे? ओनली इन द टेल रिजन ऑफ द लार्वे, म्हणून त्यांना युरोकॉर्डेटा म्हणतात. लार्वे मेटामॉर्फोस इनटू ऍडल्ट्स आफ्टर सेटलिंग डाऊन ऍट बॉटम ऑफ द सी. समुद्राच्या तळाशी ते कुठेतरी चिकटतात आणि तिथे ते लार्वे अडल्ट्स मध्ये बदलतात. बरोबर. जनरली दीज ॲनिमल्स आर हेर्माफ्रोडाइट. ठीक आहे, म्हणजे ते एकाच ठिकाणी चिटकलेले असतात, ते कुठे जात नाहीत सहसा. आणि ते आता बघा परत मरीन लाईफ आहे, कारण त्याच्या टेल रिजन मध्ये नोटोकॉर्ड आलेले आहे. त्यांना चेंज करायचंय स्वतःला आता. बरोबर ना. जेव्हा चेंज होतो तेव्हा आपण सेफ्टी बघतो, तर सेफ गोष्ट करून ठेवायची आणि मग बदल करत जायचे. अशा ह्याच्यामध्ये युरोकॉर्डेटामध्ये आता शेफ्टीकडे आता नोटोकॉर्ड आलेला आहे. मग त्याच्या पुढचा आहे सेफॅलोकॉर्डेटा. सेफॅलोकॉर्डेटा एक स्टेप वरती आहे. These are small fish-like marine animals and the notochord is present throughout the body length. बघा शेपटापर्यंत होता ना वरती युरोकॉर्डेटामध्ये, आता तो शेपटीपासून त्यांच्या पूर्ण बॉडीला सपोर्ट करायला आलेला आहे. म्हणजे विचार करा ना, आपल्या मेंदूपासून आपल्या शरीराच्या शेवटापर्यंत आपण जेव्हा 4 पायाचे प्राणी होतो तेव्हा आपणही आडवेच होतो. जसा कुत्रा असेल किंवा मांजर असेल किंवा गाढव असेल किंवा घोडा असेल, ते जसे होते ना 4 पायाचे, तसे आपणही होतो 4 पायावर चालणारे. म्हणजे आपल्या शरीराच्या सुरुवातीपासून ते शरीराच्या शेवटापर्यंत, जिथे आता आपलं माकड हाड आहे, असा पूर्ण शरीराला कव्हर करेल असा आता नोटोकॉर्ड. समजलं. नोटोकॉर्ड नसण्यापासून शेपटापर्यंत आहे, डोक्यापर्यंत आहे. आता पूर्ण बॉडीला तो प्रोटेक्ट किंवा मागे सपोर्ट करायला आलाय, म्हणून सेफॅलोकॉर्डेटा इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये पूर्ण बॉडीला मागून सपोर्ट देणारा आता नोटोकॉर्ड आलेला आहे. फॅरिंग्स इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिलस्लिट्स. ऑब्व्हियसली मरीन आहेत ते, त्यांना जगण्याकरता श्वास घेण्याकरता फॅरेंजियल गिलस्लिट्स त्यांच्यामध्ये असणारच. अँड दीज ॲनिमल्स आर नाव युनिसेक्शुअल. जेव्हा केव्हा कुठलाही बदल झाला तिकडे तिकडे तुम्हाला युनिसेक्शुअल ॲनिमल्स दिसणार असेल. एकाच ॲनिमलच्या बॉडीमध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होणार आणि तिकडनंच रिप्रोडक्शन होणार. त्यांना गरजच नाही मेल वेगळे फिमेल वेगळे करायची, कारण त्यांना स्वतःला टिकवून ठेवायचं. जेव्हा अशी कंडिशन असेल तेव्हा ते जास्तीचे प्रयोग करणार नाहीत. आपली ही जी काही चेंज केली आहे आपल्या बॉडी मधले, आपण जे काही बदल केलेत, आपण जगलो, आपल्यासारखी पिल्लं निर्माण केली, तरच पुढे काहीतरी बदलण्याचा स्कोप आहे. म्हणून जिकडे जिकडे तुम्हाला असं दिसेल ना युनिसेक्शुअल, तिकडे तिकडे समजून जायचं की तिथे यांच्या बॉडीमध्ये काहीतरी बदललेलं आहे, मागच्या जनरेशन पासून पर्यंत ते वेगळे आहेत. मग आहे आपला लास्ट वर्टिब्रेटा किंवा क्रेनिएटा.
क्रेनियम म्हणजे आपल्या मेंदूला कव्हर करणारं स्कल. स्कल म्हणजे कवटी. ज्यांच्या शरीरामध्ये कवटी आहे, कवटी क्रेनियम. वर्टिब्रे पाठीचे मणके, ते सगळेच्या सगळे येतात वर्टिब्रेटामध्ये. आता these animals have notochord by the vertebral column. वरती नोटोकॉर्ड होता, आपल्याकडे परफेक्ट वर्टिब्रल कॉलम आहे. नोटोकॉर्ड आणि वर्टिब्रल कॉलम मध्ये फरक काय आहे? वर्टिब्रल कॉलम तुम्ही स्वतःचा चेक करून बघू शकता. आपल्या पाठीचे मणके कडक आहेत, स्पेसिफिक आहेत. त्याची रचना एक परफेक्ट एकावर एक ठेवलेली अशी एकावर एक रचलेली अशी आहे. नोटोकॉर्ड इज लाईक अ प्रोटेक्टिव्ह हार्ड मटेरियल. बरोबर. पण आपली केस ही हायेस्ट डेव्हलप्ड अशी स्टेज आहे. इन दिस अॅनिमल्स हेड इज वेल डेव्हलप्ड. प्रश्नच नाही ना. एवढे सगळे बदल झाले तर त्यांच्या शरीरामधला त्यांचं डोकं आहे, ब्रेन आहे, तो डेव्हलप्ड आहे. अँड ब्रेन इज प्रोटेक्टेड बाय क्रेनियम. असं मी म्हटलं, बॉडीला स्कल आहे आणि स्कल मध्ये ब्रेन आहे. सो त्यांना आता त्यांचा मेंदू शाबूत ठेवायला पाहिजे एवढी अक्कल आहे. ती डेव्हलप झाली आहे त्यांच्या शरीरामध्ये, ते आलंय आपोआप. नाव एंडोस्केलेटन इज आयदर कार्टिलेजियस ऑर बोनी. आता एंडोस्केलेटन म्हणजे काय? एंडो आणि एक्झो असे दोन प्रकारचे स्केलेटन असतात. शरीराच्या आतमध्ये, आपल्या शरीराच्या आतमध्ये जो कंकाल आहे म्हणजे काय, स्केलेटन आहे आतलं, त्याला मराठीमध्ये काय म्हणतात, सांगाडा. तो सगळा हाडांचा बनलेला आहे. काही प्राण्यांमध्ये तो कार्टिलेजचा बनलेला असतो. कार्टिलेज म्हणजे काय? कार्टिलेज म्हणजे आपल्या शरीरामध्ये हाडांसारखं वाटणारं पण हाड नसणारं, हाडपेक्षा कमी टफ पण स्किनपेक्षा खूप जास्त टफ असं मटेरियल. सगळ्यांनी जर आपापल्या नाकाला हात लावा बरं, दाबून बघा तुमचं नाक. त्या नाकाचं टोक, आपण म्हणतो नाकाचा शेंडा, हे जिथं आपण दाबतोय ना, जे दाबतोय आपण दोन्ही हातांनी, ते कार्टिलेज आहे. इथपर्यंत नाकाचं हाड नसतंच. नाक इथेच संपतं. इथे खड्डा तुम्हाला लागेल बघा बोटाला, इथे खड्डा. जिकडे हा खड्डा लागतोय तिथे आपलं नाकाचं हाड संपलं. तिथून पुढे आपल्या नाकाला शेप देणारं कार्टिलेज असतं. जे म्हणतात की माझं नाक नकटं आहे, माझं नाक गोल आहे, माझं नाक भैयासारखं आहे. चूक तुमची नाहीये, तुमच्या नाकामधल्या कार्टिलेजची. जसं तुमचं कार्टिलेज तसं तुमच्या नाकाचा शेप. बरोबर. एक तर ते कार्टिलेजचं बनलेलं असतं किंवा बोनी. कोण? एंडोस्केलेटन, शरीराच्या आतमधलं जे स्केलेटन आहे. बोनी असेल तर आपल्याला माहिती आहे आपली हाडं कशी स्ट्रॉंग आहे, पण कार्टिलेज असेल तर बोन पेक्षा थोडं सॉफ्ट. Some chordates are jawless, agnatha, whereas some are with jaws, gnathostomata. अग्नाथामध्ये त्यांना जॉलेस, जॉ म्हणजे आपल्याला अप्पर जॉ, लोअर जॉ, कवळी, आ उ आ आपण बोलतो, जेवतो. आपलं खालचा जॉ ओपन होतो, वरचा फिक्स्ड आहे. तर इथं हात लावून बघा आणि आ करा, तुम्हाला इथला जॉईंट जाणवेल बघा. तोंड बंद ठेवायचं आणि दोन्ही गालावर हात ठेवून आ म्हणायचं. मग इथलं हाड खाली जातं, वरच्या हाडाला काहीच बदल होत नाही. ह्याला म्हणतात लोअर जॉ. दिस इज युअर अप्पर जॉ. आता कॉर्डेट्स मध्ये, ज्या कॉर्डेट्स मध्ये हा प्रकारच नाहीये, जॉ नाहीच आहेत, ते आहेत ॲग्नाथा. मध्ये कसे खातात, ते कसे पितात, ते डायरेक्ट सक करतात. आणि काही यांच्यामध्ये जॉज आहेत, ते आहेत ग्नॅथोस्टोमेटा, म्हणजे आपण वी हॅव जॉज. नाव त्याचं सब फायलम बघूया आता आपण. कळलं आता कॉर्डेट्स मध्ये कोण आहेत? ज्यांना क्रेनियम आहे, ज्यांना ब्रेन आहे, त्यांच्या बॉडीमध्ये कार्टिलेज किंवा बोनचं इंडोस्केलेटन आहे, म्हणजे आतमध्ये त्यांना सपोर्ट देणारी एक सिस्टीम आहे. अख्खीची अख्खी बोनची सिस्टीम आहे. आता ह्या वर्टिब्रेटाचे 6 वेगळे वेगळे सब क्लासेस आहेत. सगळ्यात पहिला आहे सायक्लोस्टोमेटा. हाऊ अंडरस्टँड ॲज पर द नेम सजेस्ट. सायक्लो गोल असा आकार. स्टोमॅटा अर्थ समजून घेऊया. These animals have jawless mouth provided with sucker. त्याला तोंड नाहीये, जॉलेस आहेत ते. ते कोण आहेत? अग्नाथ आहेत. पण त्यांच्या तोंडाच्या ऐवजी तिकडे एक सकर आहे, तसे चिकटतात आणि असं ते शोषून घेतात. रक्त असेल, अन्न असेल, जे काही असेल. The skin is soft and without any skin. मऊ आहेत, सॉफ्ट आहेत. Paired appendages are absent. हात पाय काहीही नाहीये त्यांना.
तर एंडोस्केलेटन इज कार्टिलेजिनियस. आता हे पहिल्या सब क्लासमध्ये येतात वर्टेब्रेटा. सो त्यांची बॉडी सॉफ्ट आहे, पण त्यांना एंडोस्केलेटन मध्ये कार्टिलेज आहे. मोस्ट ऑफ दिस अॅनिमल्स आर एक्टोपॅरासाइट्स. दुसऱ्यांच्या शरीरावर चिटकून रक्त पिणारे असे हे सायक्लोस्टोमॅटा असतात. ठीक आहे. दुसरे क्लास पायसेस. पायसेस तुम्हाला माहिती आहे कोण असतात? तर फिश. बरोबर. क्लास पायसेस. पायसेस मध्ये आपल्याला काय माहितीये की दीज आर कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेड म्हणजे आपण कोण आहे? कोल्ड ब्लडेड मर्डरर असे वगैरे शब्द ऐकलेत का तुम्ही? ते वेगळे, हे वेगळे. सांगते. त्याला म्हणतात पॉयकिलोथर्म्स, म्हणजे ॲक्वेटिक ॲनिमल्स लिव्हिंग इन मरीन अँड फ्रेश वॉटर्स. म्हणजेच बघा काय, आपण आहोत वॉर्म ब्लडेड किंवा उष्ण रक्त जीवी प्राणी, वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स. बाहेरचं तापमान कितीही असेल तरी आपल्या शरीराचं तापमान फिक्स असतं 37 डिग्री सेल्सिअस. बरोबर. बाहेर थंडी असू दे, पाऊस पडू दे, खूप ऊन पडू दे, आपल्या शरीराचं तापमान हे मेंटेन नसतं, ते बदलत नाही. आपण आहोत वॉर्म ब्लडेड. पण काही प्राणी असे असतात ज्यांच्या शरीराचं तापमान बाहेरच्या तापमानाप्रमाणे बदलतं. त्यातले हे आहेत. बॉडी इज स्पिंडल शेप्ड टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. हे आपल्याला माहिती आहे. हवेचा आणि पाण्याचा अवरोध कमी करण्याकरता शरीराची रचनाच अशी असते की टोकदार असेल तर तिकडे असं शार्प असल्यामुळे पाणी कापलं जातं, मग पूर्ण बॉडीला कमी अवरोध होतो. दे हॅव पेयर्ड अँड अनपेयर्ड फिन्स फॉर स्विमिंग. त्यांच्याकडे पेयर्ड पण आहेत आणि अनपेयर्ड पण आहेत. कशासाठी आहेत ते फिन्स? फॉर स्विमिंग. स्विमिंग म्हणजे त्यांना पोहायचंय. आता बघा ना, जर आपण चित्रामध्ये बघूया, हा आणि हा पेयर्ड आहे, हा आणि हा पेयर्ड आहे, हा अनपेयर्ड आहे, आणि याची मागची टेल, टेल म्हणजे शेपूट. या सगळ्याचा काही ना काही उपयोग आहे त्यांच्या शरीरामध्ये. पोहण्याकरता, त्यांच्या शरीराला ढकलण्याकरता. जसं आपण नदीमध्ये जी बोट जाते, किंवा तुम्ही बघितलं असेल एखादा तराफा वगैरे असतो, त्याला तरंगवण्याकरता, त्याला पाण्याने ढकलण्याकरता ते हे असतात ना, काय बरं म्हणतात त्याला, वल्हे असतात बघा, ते वल्ह होतात. तसं यांच्या शरीराला ढकलण्याकरता ही रचना आहे. शेपूट त्यांना डायरेक्शन देते, आणि हे जे त्यांचे फिन्स आहेत ते त्याला पाणी ढकलण्याकरता मदत करतात. सो अशा पद्धतीने त्यांचं शरीर पुढे पुढे जातं. बरोबर ना? दे हॅव पेयर्ड अँड अनपेयर्ड फिन्स फॉर स्विमिंग. ते पोहण्या करतात. अँड टेल फिन इज युजफुल फॉर दी स्टिअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. स्टिअरिंग म्हणजे दिशा. कुठे आपली गाडी जाते, स्टिअरिंग कंट्रोल असेल तर गाडी बरोबर जाते ना. तसंच ते स्टिअरिंग कंट्रोल करणारे शेपूट. एक्झोस्केलेटन इज इन दी फॉर्म ऑफ स्केल्स अँड एंडोस्केलेटन इज इन दी फॉर्म ऑफ आयदर कार्टिलेज ऑर बोनी. जे लोक फिश खातात त्यांना हे समजेल. काही काही फिशच्या अंगावरती खवले असतात. ज्या लोकांनी फिश खाल्लं नसेल किंवा समुद्र किनाऱ्यावर गेले असतील तरी पण तुम्हाला याचा अंदाज आला असेल. तिथे बीचवरती असे खूप सारे ते असे गोल गोल ओव्हल कलर, असे कडक कडक काहीतरी पार्ट्स पडलेले असतात, ते ह्या माशांचे खवले असतात. एंडोस्केलेटन, जे लोक फिश खातात त्यांना माहिती असेल की ते काहीतरी म्हणतात बघा, गळ्यामध्ये काटा अडकला वगैरे असं काय काय म्हणतात. तो काटा म्हणजे त्याचा हाड असतं, ते दॅट इज द एंडोस्केलेटन, राईट. सो त्याच्या बॉडी मधलं जे काही स्केलेटन आहे, दॅट इज दॅट सपोर्टिंग सिस्टम. रेस्पिरेशन ऑकर्स विथ गिल्स. ऑब्व्हियसली दे आर इन द वॉटर, सो त्यांचं रेस्पिरेशन हे गिल्सनेच होतं. जितके तुम्हाला माशांची वेगवेगळी नावं माहिती आहेत ते सगळे स्पायसेस मध्ये येतात. आता पुढे आहे ऍम्फिबिया. ऍम्फिबिया हा तो ग्रुप आहे जो टेरेस्ट्रियल आणि ॲक्वेटिक यांची कनेक्टिंग लिंक आहे. इथपर्यंत वरचे सगळे आपण जे बघितले हे पाण्यात राहणारे प्राणी होते. इथून पुढे आपण जे बघू ते आता जमिनीवर गेलेले प्राणी असते. मग ऍम्फिबियन्स इज दॅट ग्रुप ऑफ ॲनिमल्स विच
कॅन सर्व्हाइव्ह इन वॉटर ॲज वेल ॲज ऑन दी लँड. मग जर तुम्हाला लँडवर जायचंय, तुम्हाला काय पाहिजे? युअर बॉडी मस्ट बी एबल टू बी ऑन द लँड. मातीमध्ये चालणं आणि पाण्यामध्ये पोहणं ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या शरीरामध्ये तर अशी रचना पाहिजे की तुम्ही चालू शकता, तुम्हाला पाय पाहिजे एक प्रकारचे. सो ते डेव्हलप होणं, पंजे डेव्हलप होणं हे इथे येतं. दुसरं, पाण्यामधलं टेम्परेचर वेगळं असतं आणि जमिनीवरचं टेम्परेचर वेगळं असतं. पाण्यामध्ये श्वास घेण्याकरताची रचना वेगळी आहे. जमिनीवर श्वास कसा घेणार? आता विचार करा, एखाद्या माशाला तुम्ही पाण्याबाहेर काढलं तर तो मरून जातो, कारण त्याच्या शरीराला दुसरा काही बॅकअपच नाहीये हवेमध्ये येऊन श्वास घेण्याकरता. पण हे बेडूक पाण्यामध्ये पण असतं, जमिनीवर पण असतं. पाण्यामध्ये पण श्वास घेतं, जमिनीवर पण श्वास घेतं. जमिनीवरती त्याला नाकासारखी छिद्र आहेत आणि पाण्यामध्ये त्याच्या स्किन मधनं पण तो रेस्पिरेशन करतो. सो हे त्या दोघांचे कनेक्टिंग लिंक आहे. सो they have two pairs of appendages and digits are without claws. ठीक आहे. जॉइंटेड अपेंडेजेस आहेत त्यांना. वरती होते ना ऑर्थ्रोपोडामध्ये. ऑर्थ्रोपोडामध्ये काय होतं? जॉइंटेड अपेंडेजेस म्हणजे पाय आणि हात डेव्हलप झाले होते. आता ह्यांच्यामध्ये हे कॉर्डेट्स आहेत आणि पाण्यातनं बाहेर आलेले कॉर्डेट्स आहेत. तर आता यांच्या बॉडीमध्ये काय आहे? जॉइंटेड अपेंडेजेस आहेत. बघा ना, पाय त्यांचे जोडलेले आणि त्यांची स्किन विदाउट एनी डेरिव्हेटिव्ह ऑर युजली केप्ट मॉइस्ट फॉर रेस्पिरेशन. त्यांच्या स्किन मधनं ते रेस्पिरेशन करू शकतात. एक्सटर्नल एअर इज ऍबसेंट बट टॅम्पिनम इज प्रेझेंट. बरोबर. टिम्पॅनम म्हणजे त्यांना कान नाहीये बाहेरचा, पण कानाच्या आतला जो पडदा आहे जिकडनं त्यांना सेन्सेशन्स कळतात ते त्यांच्यामध्ये असतं. नेक इज ऍबसेंट बट आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. त्यांना मान नाहीये, पण त्यांना डोळे आहेत, मोठे मोठे बटबटीत घाणेरडे डोळे, आणि त्या डोळ्यांना आयलिड्स पण आहे. जसं आता ऍम्फिबियन आपण बघितलं ह्याचं उदाहरण, तसंच टोड, सॅलेमेंडर हे सगळे जे आहेत ना ऍम्फिबियन्स आहेत. पुढचा जो ग्रुप आहे जो आहे रेप्टाईल्स, हा सगळ्यात घाणेरडा, मला अजिबात न आवडणारा ग्रुप आहे. कारण काय माहितीये का तुम्हाला? याच्यामध्ये सगळे डरावणे प्राणी आहेत. तुम्हाला किती लोकांना पाणीची भीती वाटते मला सांगा बरं. जरा अनम्यूट करा आणि बोला बरं. नाव लेट मी टॉक टू यू. तुम्ही कॅमेरे पण ऑन करू शकता आणि माझ्याशी बोलू पण शकता. नाही वाटत मॅम. पालीची भीती नाही वाटत? ओके, बिकॉज युअर अ बॉय. मुलींना तुम्हाला भीती वाटते का पालीची? वाव, असं कोणीच नाही इकडे ज्याला पालीची भीती वाटते. मला पालीची भीती वाटते, त्याच्यापेक्षा मला पालीची जास्त किळस वाटते. तुमच्यापैकी किती लोकांना सापाची भीती वाटते? ओके, अभिषेकला पालीची नाही भीती वाटत, पण सापाची भीती वाटते. मुलींना तुम्हाला सापाची पण भीती नाही वाटत? ओके, सापच तुम्हाला घाबरतील का? बरं, असं होऊ शकतं. प्रत्येकाच्या भीतीचे, कोणाला कॉक्रोचची भीती वाटते तुमच्यापैकी कोणाला? नो मॅम, नाही. अरे लोक, तुम्ही कुठल्या तुम्ही जंगलात वगैरे राहता का? मला कशाचीच भीती नाही वाटत. उंदराची भीती वाटते? नाही मॅम. अरे तुम्हाला कोणाची भीती वाटते? तुम्हाला तुमच्या आईबाबांची तरी भीती वाटते का नाही? येस. वाटते. अभ्यासाची, परीक्षेची, तुम्हाला अशा भौतिक गोष्टींची भीती वाटते. कुठल्याच प्राण्यांची तुम्हाला भीती वाटत नाही असं आता. चांगली गोष्ट आहे, पण का नाही भीती वाटत तुम्हाला? एवढे सतत तुम्हाला दिसतात का हे प्राणी आजूबाजूला? हा मॅम, दररोज असतात सोबतच. मॅम, ते पण प्राणी आहेत आणि आपण पण प्राणी आहोत. ते केवढे, आपण केवढे, मग कोणी कोणाला भ्यायचं? अगं पण ते किती घाट, असे भिंतीवर असे असे चालतात आणि अंगाबिंगावर पडले असं वाटलं. तुम्हाला खऱ्या किस्सा सांगते. खूप झालं बायोलॉजीचा आपला अभ्यास. आता दिस इज अ व्हेरी फनी सीन. खरा सीन आहे म्हणून तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणाल काय सांगताय, पण अरे खरं सांगते मी तुम्हाला. आय नेव्हर लाय विथ यू. एकदा काय झालं, मी माझं कपाट उघडलं आणि मी माझ्या टी शर्टचा कप्पा बघत होते.
तिथे दरवाजा उघडल्यावर तिथे एक पालीचं पिल्लू, एवढं एवढं पालीचं पिल्लू होतं. शी, घाणेरडं, काळं ब्राऊन, किती घाण होतं. असे त्याच्यावर असे ग्रेइश कलरवर ब्लॅक पट्टे, डर्टी डिझाईन, असं ते एकदम घाणेरडं पिल्लू तिथं बसलं होतं. आणि दरवाजा उघडल्या उघडल्या माझ्या कपाटात पाल म्हणल्यावर मी किंचाळले, जोरात ओरडायला लागले, पाल पाल पाल. आणि मग मी ते सगळे कपडे खाली घेतले आणि ते फेकून दिलं खाली, कारण ती पाल त्याच्यामध्ये होती तर. आणि तुम्हाला माहिती आहे ना सगळ्यांना, माझी 2 मुलं आहेत ती. तर ते दोघं जण आले, आई काय झालं काय झालं. म्हटलं अरे इकडे माझ्या कपाटात पाल आहे, माझ्या कपड्यांमध्ये पाल आहे. म्हणाले मग आता घाबरू नको, आम्ही मारतो तिला. एक लाकूड म्हणजे काठी घेऊन आला आणि एक झाडू घेऊन आला. आणि मी खुर्ची घेऊन, डायनिंग टेबलची खुर्ची होती, मी ती आत घेऊन आले. मी त्याच्यावर उभे राहून किंचाळत होते, पाल पाल पाल. आणि ते दोघं त्या कपड्यांना मारत होते. आणि मी म्हटलं हा, पाल इतक्या इझिली मरत नाही, तुम्हाला ते कपडे उलटे करावे लागतील. त्याच्या खाली ती लपली असेल, तिला काहीच झालं नसेल. यू सी. बट दिस ब्रेव बॉईज, त्यांनी ते कपडे उलटे सुलटे केले. ते पालीचं पिल्लू बाहेर आलं. मग एकाने झाडू आणि एकाने काठी असं घेऊन मारलं नाही तिला, पण तिला बाहेर पळवण्याचा प्रयत्न केला. ते माझ्याहून खूप छोटे आहेत, बट दे ट्राईड टू पुश दॅट पाल आउट ऑफ माय बेडरूम घर. आणि जोपर्यंत ती पाल बाहेर नाही गेली तोपर्यंत मी तशीच खुर्चीवर उभी राहून किंचत होते, घाबरून उभी होते. नंतर ती पाल पळवल्यानंतर ते आले, म्हणाले गेली ती एकदाची. म्हणजे थँक्यू सो मच बॉईज, यू सेव्ड मी. मग खरं सांगू का, घरामध्ये त्या दोघांपैकी कोणी नसलं ना तर मी वरच्या मजल्यावर पण जात नाही, मी देवघरात पण जात नाही. देवघरात पण पाल असते माहिती ना. पाल काही करो ना करो, ती इतकी घाण दिसते माहिती काय. मॅम, कितवीला आहेत ते, लहान आहेत का? मोठा आता 4थीत आहे आणि छोटा सिनियर केजीला आहे. तरीही ते पालीला घाबरत नाहीत. आणि मला का घाण वाटते माहिती, आपण पालीला बघितलं की ती पळायला लागते इकडे तिकडे आपल्याला बघून. मग आपण कुठे पळायचं, तीच इकडे तिकडे जोरजोरात पळत असते. आणि एक फार डेंजरस किस्सा, हा किस्सा तर एवढा डेंजरस आहे. इकडे गेले होते आणि ते माझ्या खूप मागे लागले होते की तू इकडे आता थांब, रात्री झोप वगैरे. म्हटलं मला नाही आवडत तुमच्याकडे झोपायला, मला भीती वाटते तिकडे. म्हणले ठीक आहे, आपण रात्री पिक्चर बघूया, आपण हे करूया तिकडे. आणि असं मस्त प्लॅन केला. असं रात्री जागून पिक्चर बघितला, कुठला तरी चांगला नवा मूवी आला होता तो बघितला. आणि मग हॉलमध्ये सगळे असे गादे बिदे टाकून आम्ही झोपलो. रात्रीची वेळ होती आणि दुसऱ्यांच्या घरी गेले की नीट झोप येत नाही ना आपल्याला. आपण आपल्या आपल्या घरी एक जागा असते ठरलेली, गोष्टी असतात सगळ्या तिकडे, सगळं सामान असतं बरोबर ठेवलेलं. तर त्या सिस्टीम मध्ये एकदम काय असेल तरी कळत नाही. पण तिथे गेल्यावरती मला फार भीती वाटत होती की काय माहिती. आणि मच्छर बिच्छर चावायला लागले तर मी उठले. रात्री 2-3 वाजले असतील. मी उठून बघितलं, पाणी पाणी पिऊया, बघूया जरा काय मच्छर वगैरे. लाईट लावला तर हॉल आणि किचन असे कनेक्टेड रूम्स आहेत. तर मागे वळून बघितलं तर 2 मोठ्या मोठ्या पाली आणि इतक्या जोरजोरात 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 पळत होत्या, ह्या भिंतीवरून त्या भिंतीवरून त्या भिंतीवरून. मी घाबरून सोफ्यावर जाऊन बसले आणि मी तिकडनं फोन केला वरच्या बेडरूम मध्ये माझ्या भावाला, खाली ये, मला खूप भीती वाटते. तर म्हणाला का. म्हणले काय तुमच्या घरामध्ये पाली काय रनिंग रेस खेळतात की काय, व्हॉट इज दिस. तर मग तो बिचारा खाली आला आणि खाली बाकीचे लोक झोपले होते. काय त्यात घाबरण्यासारखं. म्हटलं तू इथे बस अँड यू जस्ट सी दॅट, की ते कसे एवढ्या जोरजोरात पळत होत्या फ्रीजच्या मागे, तिकडनं तिकडनं तिकडनं. म्हटलं काय हे, ह्यांची रनिंग रेस चालली आहे का काय रात्री. काय भयंकर होता तो सीन. मग तो तिथे माझ्या बाजूला सोफ्यावर बसून होता. मग आम्ही थोड्या वेळाने चहा केला. लाईट लावले होते घरात सगळे, हॉल मधला किचन मधला. सो त्या सगळ्या चक्करमध्ये झालं असं की त्या पाली फ्रीजच्या मागे जाऊन लपल्या आणि तिथेच राहिल्या. त्या बाहेर काय आल्या नाही. पण त्याच्यानंतर मी तर काही तिकडे झोपले नाही. सकाळ होईपर्यंत आम्ही मॅम, बसून होतो. जे जास्त घाबरतात ना त्यांना जास्त दिसतात. अगं हो, कारण आम्ही बघतोच ना आजूबाजूला पाल आहे का पाल आहे का पाल आहे का. अरे आय टेल यू, कुठे दुसरीकडे जरी आपण कुठल्या हॉटेलमध्ये गेलो किंवा एखाद्या कधी मंदिरात गेलो, कुठे वॉशरूमला कुठेही गेलं ना तर मी आधी आजूबाजूला बघते. खरं सांगू, शंकराच्या मंदिरात जरी गेलं ना तिथे आतमध्ये गाभाऱ्यात मी बघते वर कुठे पाल बिलतरे ना आपल्या डोक्यावरती. भीती वाटतेच, मला भीती वाटते फार. असे खूप लोक तुम्हाला माहिती असतील किंवा तुम्ही बघितलं असेल ज्यांना पालींची फार भीती वाटते. असतात एवढ्या घाणेरड्या, त्याला कोण काय करेल.
मला तर काय वाटतं माहितीये का, ह्या मगरी बिगरी असतात ना किंवा आधीचे डायनोसोर्स, त्यांचे या मिनिएचर्स आहेत आणि ते सगळे फिरतात फिरतात आणि दाखवतात की वी आर स्टील देअर ऑन दी अर्थ. तुम्हाला का नाही भीती वाटत पण पाळींची? मला त्या 2-4 गोष्टी सांगा कदाचित मला मोटिवेशन मिळेल. भीती नाही पण किळस वाटते. बॉईज, तुम्हाला का भीती वाटत नाही मला सांगा बरं जरा. म्हणजे आय वॉन्ट टू लर्न दिस विथ यू की का म्हणजे भीती वाटत नसेल. माझी मुलं एवढी छोटी असून ते घाबरले नाहीयेत. सो काय झालं सांगा मला. यू टीच मी दिस. आय डोंट नो. पालीला कसं घाबरू नये ह्याचे काही आहेत का सल्ले तुमच्याकडे? नाही आहेत म्हणजे मी असंच घाबरत राहू? मॅम ते ज्याचे त्याचे एक्सपिरियन्स असतात. चांगली गोष्ट आहे पण म्हणजे मे बी असं असेल की तुमच्या घरात कोणीच पालीला घाबरत नाही म्हणून तुम्ही घाबरत नसेल. माझ्या घरातल्या सगळ्या लेडीज पालीला घाबरतात. सगळ्या. माझी आजी, माझी आई, बाकी सगळे आजूबाजू माझे शेजारचे पण पालीला घाबरतात. सो त्यांच्याकडे पाल आली की आम्हाला घरात कळतं की पाल आली आहे त्यांच्याकडे. सो आमच्यासाठी हा खूप सामान्य विषय पाल आणि घाण. हा, आता तर हा किस्सा मी सांगेनच. एकदा काय झालं, मी म्हणलो की आईच्या घराच्या इकडे तिथे असं खूप मोठं गोडाऊन आहे, मोठी भिंत आहे आणि त्या भिंतीवरती खूप साऱ्या पाली अशा घाणेरड्या फिरत असतात इकडे तिकडे. तर एक दिवस मी तिथे कार पार्क करत होते तर तिकडे मी कोणतरी पक्षी आला झुपूक आणि एक पाल घेऊन गेला भिंतीवरची. आय वॉज सो ग्लॅड दॅट दे म्हटलं पक्षी पाली न खातात. कोणी हा पक्षी असा 4-5 पक्षी आपण पाळले तर किती बरं होईल. म्हणजे सगळ्या आपल्या एरियातल्या पाली जातील. पाल किडे खाते आणि आपलं घर स्वच्छ करते असं काही लोक सांगतात. बरोबर आहे ना? घर साफ करते पाल, किडे बिडे खाऊन टाकते. हो का नाही बोला की. येस मॅम, खाते. येस मॅम. पण तुम्हाला हे माहितीये का की पाल पण फार चुजी आहे. ती सगळे किडे खात नाही. तिला जे आवडतात तेच किडे ती खाते. येस मॅम. मग तिला पाळण्याचा काय उपयोग आहे? जे आपल्याला क्लीन करता येत नाही ते तरी तिने खाल्लं पाहिजे ना. ते तर ती नाही खात. तिला जे हवं तेच ती खाते. शिवाय ती आपल्याला घाबरवते. मग त्यापेक्षा तिला हाकलून दिलेलं बरं आहे ना. म्हणजे मला तरी असं वाटतं. पण ह्याच्यावरून मुद्दा असा आहे की हे जे काही रेप्टाईल्स आहेत म्हणजेच हे सगळे सरपटणारे प्राणी, त्याला मराठीमध्ये शब्द आहे सरीसृप गट, रेप्टिलिया. हा जो ग्रुप आहे हा अँफिबियन्सच्या पुढचा ग्रुप आहे. सो दिस रेप्टाईल्स इज वन स्टेप अहेड ऑफ अँफिबियन्स. आता याच्यामध्ये काय आहे, ह्यांच्या बॉडीमध्ये अँफिबियन्सकडे ऑलरेडी जॉईंटेड अपेंडेजेस आहेत. ते जमिनीवर येऊन राहतात थोडे दिवस. बट रेप्टाईल्स आर कम्प्लिटली ऑन दी अर्थ. दे कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर ऑन दी अर्थ. त्यांना परत पाण्यात जाऊन काही काम करून येऊ असं करायची गरज नाहीये. तुम्ही साप बघा, तुम्ही सरडे बघा, पाली. पण तुम्हाला एक सांगू, मला सरड्याची भीती नाही वाटत, मला पालीची भीती वाटते. सरड्या ओके वाटतात मला. तर पाल, सरडे, साप, मगर. पण याच्याबरोबर दुसरा एक रेप्टाईल आहे, तो आहे टॉर्टॉइज, कासव. हे सगळे रेप्टाईल्स आहेत. हे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत. ह्यातले टॉर्टॉइज वगैरे काही प्राणी पाण्यात पण जातात, पण ते अँफिबियन नाही आहेत. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ह्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये बघण्याची गोष्ट अशी आहे की ते डिजिट्स आर प्रोव्हाइडेड विथ क्लॉज. आता त्यांचे पाय, ज्यांना पाय आहेत ते, तुम्ही पालीचे पाय बघितले असेल, थपाक 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 थपाक. त्यांच्या पायांना, बोटांना एक प्रकारचा सपोर्ट आहे चालण्यासाठी. दुसरं, इथे पॉकेट्स असतात त्यांच्या हातामध्ये, ते चिकटतात म्हणून भिंतीच्या वरती, म्हणजे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट पाल भिंतीवर चालू शकते. द रिझन इज तिचे हात पाय चिटकलेले असतात तिकडे. बरोबर? म्हणजेच त्यांची बॉडी आता डेव्हलप झालेली आहे जमिनीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ठिकाणी चढायला.
झाडावर पण चढू शकतात, घरावर पण चढू शकतात, दगडावर चढू शकतात. पूर्वीच्या काळी मोठे मोठे डोंगर होते त्याच्यावर पण चढू शकत होते. ह्या गोष्टीत ते डेव्हलप झाले. देअर स्किन इज ड्राय अँड स्केली. ठीक आहे. आता ह्यांना नेक आहे, वरच्यांना नेक पण नव्हती. आणि दे हॅव एक्सटर्नल इयर. इंटरनल इयर ऍबसेंट आहे. एक्सटर्नल इयर ऍबसेंट आहे पण इंटरनल इयर आहे त्यांना, आतमध्ये ऐकू येतं. मुलांनो, आपली वेळ संपत आली आहे बरं का, संपली आहे. तुम्हाला दुसरं लेक्चर असेल ना, एव्हज आणि मॅमल्स हे 2 गट उरलेत, हे आपण पुढच्या वेळेला संपवू आणि आपला नवा धडा सुरू करू. दॅट इज मायक्रोबायोलॉजी, है ना. नेक्स्ट लेसन इज मायक्रो. येस, Yes, ma'am. ठीक आहे. सो हे आपण पुढच्या वेळेला करूया. आज आपण खूप काही काही डिस्कस केले. मी तुम्हाला ते सगळे पालींचे किस्से सांगितले, पण काय करू, आय डोंट लाईक पाली. हा असा विषय आहे जो मला रिअल लाईफ मध्ये भेटतो ना, सो आय एम टेलिंग दॅट. ठीक आहे, चला भेटूया पुढच्या वेळेला. आपण आज थांबूया, मला थांबायचं नव्हतं पण परत दुसरं लेक्चर आहे, सो लेट अस टेक दिस टाइम. ठीक आहे, चलो बाय बाय. Good night, ma'am. गुड नाईट. बाय मुलांनो. Bye, बाय ma'am. बाय स्मिता मॅम, प्रेमा मॅम. बाय. Bye, ma'am.